आजचा जो व्लॉग होणार आहे ना तो आपला मेकअपच्या रिलेटेड असणार आहे. म्हणजे नॉर्मली 15 मिनिटात कसं रेडी व्हायचं ते तुम्हाला मी सांगते. चला सोबत रेडी होऊया. माझा जो स्किन टोन आहे ती माझी स्किन म्हणजे खूप ऑइली आहे, म्हणून मी सनस्क्रीन जी माझ्या स्किन टोनला सूट होते ती मी सनस्क्रीन अप्लाय केली माझ्या फेसवर. प्रॉपर सनस्क्रीन, कारण की उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो नक्की तुम्ही सनस्क्रीन यूज करत जा. फेवरेट पार्ट म्हणजे माझी ब्लॅक टिकली, त्याच्यामुळे तर कोणत्याच मुलीला मध्ये शोभा येत नाही टिकलीशिवाय. त्यानंतर माझी फेवरेट अशी लिपस्टिक मी अप्लाय केली माझ्या फेमस पैकी लिप्सवर. मी हा जो शेड आहे तो ब्राउनिश आणि न्यूड मिक्स आहे. मला खरंच हा शेड खूप म्हणजे खूप जास्त आवडतो. जास्त ओव्हर वाटत नाही, लाईटली शेड आहे आणि खूप छान वाटतो. लिपस्टिकची लिंक हवी असेल नक्की मला कमेंट करा, त्याची सुद्धा मी लिंक देईल. फेसवॉशची सुद्धा देते आणि सनस्क्रीनची सुद्धा मी तुम्हाला लिंक तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. लिपस्टिक मुळे लगेच फेसवर ग्लो येऊन जातो प्रत्येकाच्या. सेकंड फेवरेट पार्ट म्हणजे ब्लश. पोरींना इतकं आवडतं ना ब्लश लावायला. जास्त लावत नाही ब्लश, थोडंच लावायचं नॉर्मली, जास्त की जोकर नाही बनायचं. नॉर्मली असं क्यूट असे गाल दिसले पाहिजे त्यासाठी ना नॉर्मली ब्लश लावा तुम्ही सुद्धा. मी पण नॉर्मली ही ब्लश लावते. आजकाल मार्केटमध्ये ब्लशचे सुद्धा खूप सारे व्हरायटी आहे, प्रकार तर खूप जास्त आहे. तुमच्या फेसवर जो क्यूट दिसेल छान वाटेल तो तुम्ही अप्लाय करत जा, छान वाटेल अजून सुद्धा. डोळे छान दिसायला पाहिजे त्यासाठी मी काजळ लावते. मी मस्करा आयलाइनर नाही वापरत, नाही तर त्याने काय होतं घाम आला ना आपल्याला लगेच ते पसरतं, पण काजळ नाही पसरत. मोस्ट ऑफ मला काजळ खरंच लावायला खूप आवडतं. मेकअप बॅने नॅचरल लुक केलाय, जास्त ओव्हर केला नाही. आता सगळ्यात मेन आणि अवघड पार्ट ते म्हणजे आपले हेअर्स. ते सेट होत नाही. काय करायचं, मस्त की मिडल पार्टिशन करायचे, छानपैकी त्याला हेअर सिरम लावायचं. हे लॉरियरचं हेअर सिरम मी यूज करते. हेअर सिरमचं असं आहे की ते रूट्सला लावू नका, हेअरफॉल खूप जास्त होतं. फक्त खाली जे आहेत खालच्या केसांनाच आपल्याला हेअर सिरम दोन्ही बाजूनी लावून घ्यायचे. काय होतं, कारण का लावायचं, आपण कोणतीही मशीन यूज करतो ते आपल्या केसांना डायरेक्ट अप्लाय केली जात नाही, म्हणून फक्त हेअर सिरम हे गरजेचं असतं. त्यानंतर ही मशीन आहे जी माझ्याकडे, त्याच्यामध्ये 3 सेटिंग आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. म्हणजे त्याने स्पीड वाढली जाते, पहिल्या याच्यावर सेकंडच्या थर्ड. मी मोस्ट ऑफ फर्स्ट याच्यावर सगळी जे ते अप्लाय करते. अर्बन योग मेक मी बोल्डची ही मशीन आहे माझ्याकडे. हेअर छोटे छोटे पार्टिशन केले आणि त्याने मी नॉर्मली आपल्याला मग केसे कसं विचारतो तसं आपण नॉर्मली विचारायचे ते आपल्याला. त्यानंतर काय केलं, अजून थोडे जास्त केस घेतले, सेकंड सेटिंग केली मी आणि त्याने अजून जास्त विचारले केस. खरंच छान आहे, जास्त काही मेहनत नाहीये, नॉर्मलीच हे करायचे आपल्याला. तुम्हाला डिफरन्स दिसतोय, या साईडचे केस किती स्मूथली दिसतात माझे आणि या साईडचे केस किती रफली दिसतात. अवघ्या 2-3 मिनिटाचं काम आहे, जास्त काही नाही. सो आपला मेकअप आणि हेअर्स डन झाले. अवघ्या 15 मिनिटाचं काम आहे, 15 ते 20 मिनिटाचं, जास्त काही नाही. बघू शकता तुम्ही हेअर्स, मेकअप, नॅचरल लुक. अजून काही व्हिडिओ हवे असतील तर नक्की मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. थँक्यू सो मच.